आज सकाळी दिवस उगवायलाच रानात गेलतो, तर सकाळी आपला जो 1 नंबरचा प्लॉट होता त्याच्यावर आपल्याला पाणी लावायचं होतं. त्याला मेटॅलिक्झिन आणि क्लोरो सोडायचं होतं. तर मग सकाळी 6ला जाऊन पाणी लावून घेतलं. तिथून पुढं मग आपला जो 3 नंबरचा प्लॉट आहे त्याला आपल्याला ससा रोपं खातोय त्याच्यासाठी आपण तसलं कडवा म्हणून एक औषध आणलेलं आहे. त्या औषधाने एक पावडर आणलेली ती फवारायची होती. तर मग रानात जाऊन म्हणजे ती फवारून घेतली. फवारणी झाली की परत घरी जाऊन आलो माघारी आंघोळ ही करून. तिथून पुढं मग आपला जो 1 नंबरला पाणी लावलं होतं त्याच्यावर आपल्याला ती मेटॅलिक्झिन आणि क्लोरो सोडायचं होतं. तर मग ती सगळं सोडलं. मित्रांनो आता आपण निम्मा बघू शकता थोडा खत राहिला आणि लाईट गेलेली. जवळजवळ आम्ही ही एक 3000चा खत आणला होता. 3000चा खत आणलाय, पण लाईटीवाली असे करतात की निम्मा खत सोडला की लाईटी घालवतात. रोज म्हणजे दरवेळेस लाईट जातीच आहे. सगळा खत आहे तो विहिरीत गेला सगळा रिटर्न. तिथून पुढं मग करमाळ्याला गेलतो. करमाळ्याला गेले आपल्याला गाडीचा जो टायर होता आपल्याला उद्या लग्नाला जायचं त्याच्यासाठी बदलायचा होता. टायर जरा खराब झालता, तर स्टेपनीचा टायर पुढं आपल्या गाडीला बसवून घेतला. घरी आल्यावर परत आम्हाला 4 वाजता मी स्वतः घास कापायसाठी गेलतो. तर दोघांनी घास कापून घेतला. परत त्याला मी संध्याकाळी गुरं पाणी पाजून घेतली, धारा काढून घेतल्या. धारा काढून घेतल्या की परत आपल्याला आपण जो 2 नंबरचा प्लॉट आहे त्याच्यावर पाणी लावलं होतं 4 वाजता. तर त्याच्यावर आपल्याला मेटॅलिक्झिन आणि क्लोरो सोडायचं होतं, ते सोडलं. तिथून पुढं आपल्याला राहिलेलं जे मिरच्या भिजवायच्या होत्या तर त्या भिजवून घेतल्या.